नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न, भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर 1767 मध्ये भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना झाली होती. जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर जागतिक हरित क्रांतीचे जनक अर्नेस्ट बोरलॉग यांना म्हटलं जातं. आणि भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना जी आहे ती 1767 मध्ये केली होती. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही योजना केव्हा सुरू करण्यात आली? महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 15 ऑगस्ट 2007 मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही योजना सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर MS स्वामीनाथन यांना. तर पुढचा प्रश्न, ऊसामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा असते म्हणजेच साखर असते? ऊसामध्ये सुक्रोज या नावाची हा घटक असतो, शर्करा असते. प्रत्येक दाताला एक आवरण असते, त्या आवरणाचे नाव काय? तर एनॅमल असं म्हटलं जातं. प्रत्येक दाताला एक आवरण असतं, त्याचं नाव एनॅमल. पुढचा प्रश्न, प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असतात तर मोठे आतडे 1.6 मीटर लांबीचे असतात. ब विधान दिले, क्षयरोगाच्या थुंकीवर फिनाईल टाकून रोगप्रसार टाळला जातो. क विधान दिले, मूल 1.5 महिन्याचे झाल्यावर त्याला पोलिओची लस दर महिन्याने दिली जाते. तर योग्य पर्याय ओळखा असं या विधानातून सांगितले. तर अ, ब आणि क हे तीनही विधानं जे आहेत ते योग्य आहेत. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असतात तर मोठे आतडे 1.6 मीटर लांबीचे. आणि क्षयरोगाच्या थुंकीवर फिनाईल टाकून रोगप्रसार टाळला जातो. आणि मूल 1.5 महिन्याचे झाल्यावर त्याला पोलिओची लस दिली जाते. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर MS स्वामीनाथन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही? डॉक्टर MS स्वामीनाथन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही? तर नोबेल पुरस्कार हा जो आहे तो मिळाला नाही. तर मिळालेले पुरस्कार कोणते? भारतरत्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 1970 मध्ये हरित क्रांतीच्या योगदानासाठी नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग यांना कोणता पुरस्कार मिळाला? तर शांततेचा नोबेल पुरस्कार. सूर्याभोवती किती ग्रह फिरतात? तर सूर्याभोवती 8 ग्रह फिरतात. पुढचा प्रश्न, आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला काय म्हणतात? आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला उल्कापात असं म्हणतात. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती वेळ लागतो? सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो असं विचारले तर 8 मिनिट 20 सेकंद लागतात. पुढचा प्रश्न, तारे याबाबतचे खालील वाक्य तपासून योग्य पर्याय निवडा. अ विधान दिले, बहुतेक चांदण्या लुकलुकताना दिसतात म्हणजेच त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो, अशा चांदण्यांना तारे म्हणतात. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात. क विधान दिले, सूर्य हा तेजस्वी तारा असून सूर्यमालेचा प्रमुख आहे. तर अ, ब आणि क हे योग्य विधानं आहेत. तिन्ही विधानं योग्य दिलेली आहेत. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा तेजस्वी तारा असून सूर्यमालेचा प्रमुख आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. अ विधान दिले, काही खगोल लुकलुकत नाहीत, त्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते म्हणून त्यांना ग्रह असे म्हणतात. पृथ्वी हा एक ग्रह आहे. सर्व ग्रह परप्रकाशित असतात. ख म्हणजे आकाश होय. तर योग्य पर्याय निवडायला सांगितले आपल्याला इथं. अ, ब, क आणि ड हे चारही ऑप्शन अचूक आहेत. काही खगोल लुकलुकत नाहीत, त्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते म्हणून त्यांना ग्रह असं म्हणतात. पृथ्वी हा एक ग्रह आहे. सर्व ग्रह परप्रकाशित असतात आणि ख म्हणजे आकाश होय. हे चारही विधानं कशी आहेत तर योग्य आहेत, अगदी योग्य दिलेली आहेत.